हात कापतात पाणी पिताना, पण झाडावर चढायला काय नाही आहे ना. हा झाडावर मी चढेल आणि रानात दिवसभर पण असन बाकरी पाणी असलं की काय सावलीला चांगलं वारं बिरं लागतं मस्त मस्त पैकी. गोड आणि लाल बाग कसली आहेत. आम्ही गेलो वर हा काय नुसतं विकर बाप रे. मस्त ना, उड्या मारी टुणूक टुणूक. हा बघा आंब्याचं घड. तरी साठ दाखव. सोनालीने बघा आंबा पोळी कशी बनवली मस्त. सोनालीच्या हातामध्ये क्रिएटिव्हिटी आहे, पण स्वतःला सोनाली कमी समजते. बघा छानपैकी आंबा पोळी पण बनवली तिने. मंडळी नमस्कार. खरं तर कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी कसं आहे, संध्याकाळची वेळ आहे आणि आई म्हणाली बाबा मी आहे ना आंबे मनसोक्त खाल्ले नाही आहेत, तर आपण आता रानात जाऊया आणि आंबे घेऊन येऊया. तर आता मी संध्याकाळच्या वेळी म्हटलं ऊन होतं, म्हणून म्हटलं चल मी तुला तिथपर्यंत तरी रानात जेवढी गाडी जाते तेवढी गाडी घेऊन जातो आणि आपण मग आंबे शोधायला जाऊया. कसं आहे, रानात सध्या तरी आहे ना एक पाहायला मिळालं कोकणात, फार अशी लहान मुलं जी मुंबईवरून येतात ना ती कोण रानात भटकतच नाहीत. आंबे गोळा करणं, करवंद गोळा करणं, इतर काही जी फळं आहेत ती फिरणं हिंडणं हे रानात नाही होत आहे, अंगणात होत आहे. पण रानात अजूनपर्यंत काय येत नाहीत कोणाच ठाऊक. कारण आम्ही जेव्हा लहानपणी यायचो ना तर इथे खेळायचो. हा स्लोप आहे, त्यावरती झाडाच्या पाळाला धरायचो आणि खालून दोन मुलं खेचायला यायचो, पूर्ण मातीमध्ये माखले जायचो. आणि याच ठिकाणी आहे ना आम्ही गुरं चरवायला वगैरे आणायचो. पण आता सध्या मुलं पाहायलाच मिळत नाहीत, कोणाच ठाऊक हा बदल होतोय. असो, मी पण आता विह्याला घेऊन येत होतो, पण विहा परत मग आणणं नेणं ह्या सगळ्या गोष्टी. पण रानात तिला मी मध्ये मध्ये आता चालायला लागेल किंवा समजायला लागेल तेव्हा तेव्हा मात्र तेव्हा आम्ही घेऊन येऊ. असो, तुम्हाला दाखवतो. हे असं वातावरण, तिकडे पूर्ण गर्द झाडी अशी वरच्यावर डोंगरातून. चला, आणि हा माळ आहे, हा भोम्याचा माळ, आणि इकडे हे कर्दी सकाळ. चला, आमची आई कुठे गेले तुम्हाला दाखवतो. आहे तिकडे, हे बघा काठी वगैरे घेऊन गावले बघ, पडलेत आहे, किती पडलेत, खराब आहेत सगळे. वरती पण बघलं वनवा गेला ना तेव्हा एक वाजून दिलेले. होय, बिटके आहेत पण राहू दे राहू दे. चला पुढे जाऊया. तशी आहे आमची आंबा सोडत नाही, आता काठी घेऊन चालली आहे, तिच्या मागे मागे जाऊया. आहे आज माझी एकदम टीचर आहे आणि मी विद्यार्थी आहे. काटे बघत बघत जायचं असं आईने सांगितलंय. चला, आहे कोयती ना आणलीस डळी. वातावरण बघा एकदम मस्त झकास आहे. चला चल, आता पहिला आमच्या इथे चल, बघूया आपल्या आंब्यावरती किती भेटतात ते, नंतर मग पुढे पुढे जाऊया. रानात फिरताना अशा ज्या जाळ्या असतात ना त्याच्या मुदाशी पाहावं लागतं, कारण का माहिती आहे, इकडे भेकरं किंवा डुक्कर असण्याचा चान्सेस असतो. रानात फिरताना या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. चला, हे बघा फुलं बघा, त्याचा एक वेगळाच सुगंधित वास येतो. ही कुड्याची फुलं, या कुड्याच्या फुलाची भाजी पण सुरेख होते आणि सुगंध पण भारी येतो. भरपूर लागले ते बघा, इकडे पण आहेत मस्तपैकी. आहे बघा कुठे जाळखंडीत गेले, पूर्ण जाळी आहे करवंदाची. आहे पडलेत काय. चला आपण थोडेसे इकडे पडलेत ते उचलूया. हा बघा आत्ताच पडलाय चीक बघा. हा सुगंध भारी येतो राव, असे वेगवेगळ्या प्रकारच्या आंब्यांचा सुगंध आहे ना, वेगळाच झकास. चला ऐक, बऱ्याच वेळाच आहे. धर धर आगे. आगे चला मंडळी, थोडेफार आंबे मिळाले आहेत पडलेले, अजून पुढे पुढे जातो. थोडीशी करवंद पण खाऊया, कारण करवंद, जांभळं, आंबे, कोकम खाण्याचं आहे ना
हा शेवटचा या सीझनमधले शेवटचे दिवस. आत्ता तुम्ही चव नाही घेतलीत तर मग वर्षभर थांबावं लागतं. म्हणून मी पण म्हटलं आईसोबत चला. मंडळी, आत्ता जो काही पाऊस झाला आहे 1-2 दिवस किंवा मध्ये मध्ये जो काही पाऊस पडला आहे त्याने बघा कसं गवत उगवलं आहे. छोटं छोटं गवत आलं आहे. आणि हे बघा, हे गवत लगेच पाऊस पडला की लगेच उगवतं. चला आता आपण थोडंसं पुढे जाऊया आमच्या आंब्याच्या दिशेने. आपण असं वाटेवर असलेले पडलेले ज्या कोणाचे आंबे होते ते पडलेले आंबे आपण घेतले उचललेत. आपण कोणाचे पाडत नाही आहोत. चला मंडळी, आता आपण आपल्या काजूच्या झाडाजवळ आलो होतो. काजू पूर्ण होरपळलेली आहे. म्हणजे काय, वणवा गेला. कसं आहे, मध्ये आम्ही आलो नव्हतो तर त्या दिवसांमध्ये वणवा गेला आणि काजू थोडीशी होरपळली आहे. काजूच्या बिया पण संपल्यात त्याच्यावरच्या. तर आपण इकडे थोडंसं आपल्या रानात असलेल्या झाडाजवळ आलो आहे. तिथे बघूया. हे बघा, आंबे आहेत की आहे. करवंदाची जाळी बिळीमधून दिसत नाही क्लिअर, पण हे बघा आंबे आहेत. चला मंडळी, हा बघा आंब्याचं घड. कोवळे आहेत पण काढून घेतो, कारण ह्याच्यानंतर आता रानात फार अशी फेरी होणार नाही. दुसरंच कोणतरी येऊन घेऊन जायचा. सुगंध भारी होतो आंब्याच्या फोडाला. म्हणजे आम्ही कसं नॉनव्हेज वगैरे घरी बनवतो सुकी मच्छी, त्याच्यामध्ये आमसूल म्हणून किंवा मग कच्चा म्हणून टाकायला वापरात येईल आंब्याचं घड. चला, काय आम्हाला झेलके आंबे मिळालेत. एक दोन आम्ही सोडलेत. हा अजून पिकायचा आहे. याची चव पण वेगळी आहे म्हणते. मला 2 पिशवे आंबे मिळालेत. काही पिक्के मिळालेत, काही कच्चे. फोडासाठी होतील किंवा मग लोणचं आम्ही परत घालू, आहे ना आहे. हां, आईने आमच्या कमरेला पट्टा बांधून आज आम्ही आंबे शोधायला आलो आहे. थोडीशी आई करवंद पण नेऊया. चला मंडळी, मस्तपैकी थोडेफार आंबे मिळालेत रानात. हे थोडेसे पिकायचे अजून काय बाकी आहेत. आम्ही कच्चेच काढले, अर्धे पिक्के सापडले. बघा, हा लल्ली बाग असं वाटतंय. सुगंध पण भारी येतोय, जबरदस्त. आई दमली आमची. चला, 9-10 आंबे आहेत. आहे ना, तर कोणतरी नेईल. ह्या येतील कधी. पण कच्चे आहेत. हो, चला. संध्याकाळ झाली आहे, काळोख पडायला लागलाय इकडे बघा. तर आपण आता घरच्या दिशेने जाऊया. जाता जाता थोडीशी करवंद काढूया. चला मंडळी, आंबे काढून आता आपण घरच्या दिशेने आहोत. आहे बघा आमची हळूहळू चालत येते. आहे तिथे करवंद आहेत काय? वणवा गेलाय त्याच्यामुळे जळालेत, सगळ्या फांद्या लांब लांब गेल्यात. मंडळी हे बघा, इथे करवंदाची झाळी होती, पण आता इथे वणवा गेलाय त्याच्यामुळे बघा करवंद एकदम वरती आहेत. हात पुरणार नाहीत, मनसोक्त खाता येणार नाहीत. इकडे बघूया. चला, इथे आमच्या जागेत करवंद आहेत. बघूया, लाल कोंबडा की कोंबडी. टोका नाही गेला, असेच खाऊन बघतो. गोड आणि लाल बाग असले आहेत. एक नंबर. बिया टोकून द्यायच्या असतात. बघा, ही करवंदीन आग नाही लागले त्याच्यामुळे बघा आहेत. थोडी करवंद आहेत. पण मस्त आहे, खायला पण भारी. कसली रक्तासारखी लाल लाल आहे. एक नंबर. चला, मनसोक्त खाऊन घेऊया, कारण या पावसाळ्यानंतर काय खायला मिळतील याच्या शाश्वती नाही. एक नंबर, मजा आली, मजा. करवंद पूर्ण म्हणतात ना, एकदम लाले लाल आहेत आतून आणि गोड पण आहेत. ती नाही वरती करा. जी बघ कशी आली, जांभळ खातात ना तशी झाली आहे. हे बघ, जांभळा काढावी तिथे व्हायचं. जांभळा आता राहू दे, आता नको. तिथे कोंबडी पालावर. होय, होय, करवंद पण काढलीस थोडीशी. वायच काढली तशी. करवंद पण आपण काढलेत थोडीशी. चला, बस झालं. मी भरपूर खाल्ली, मनसोक्त खाल्ली त्या फांदीवर. मस्त होती एकदम लालेलं. संध्याकाळ झाली, काळोख पडायला लागला. चला घरच्या दिशेने जाऊया. आज असंच फेरफटका मारायचा होता. आईला आहे ना आमच्या रानात आल्याशिवाय जमतच नाही. म्हणतात ना, खरं ऑक्सिजन घ्यायला येते ती, असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. तिची एनर्जी रानामध्ये एकदम म्हणतात ना नेक्स्ट लेवलला असते. मग ते झाडावर चढणं, चालणं, अजून थोडंसं कंबरला पट्टा बांधून येते, पण येते.
हात कापतात पाणी पिताना, पण झाडावर चढायला काय नाही आहे ना. हा झाडावर मी चढेल आणि रानात दिवसभर पण असन भाकरी पाणी असलं की काय सावलीला चांगलं वारं बिरं लागतं मस्त मस्त पैकी. झाडावर बघू बसून सगळे डुक्कर, वाघ, भेकरी, ससे बघत असतेस काय? कधी असं दिसलं काय आहे पहिल्यापासून, कधी असं डुक्कर बिकर झाडाखाली जातात? भेकर परवा दिसलं कुठं ते आठवत नाही. भेकर हा हात वरती हा हात मी कादीला गेलो होतो. हा भेकर तिथे येतात ना. हा तर इकडनी भेकर खाली गेलो वर. हा काय नुसतं भेकर बाप रे. मस्त ना, उड्या मार एकटून उठटून. चला आता इकडे बघित राहिलं उभं राहण. होय हो काय म्हणते. ये 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 तेव्हा मग चालायला लागलं. हो इथनी गेलं वरती वरती होता मी. होय काय, इथनीला बसला होता पान खात होतो. आता पण पान खातेस? एनर्जी कमी झाली की पान खाते आमच्या आई. चला घरी जाऊया. चला मंडळी घरी आलोय आणि बघा बिया मस्ती सुरू आहे. सोनाली हे एवढे आंबे कोणासाठी? साठा घालाय. साठ घालायचे. बरं आम्ही आता पिक्के आंबे शोधायला, साठ घालण्यासाठी आंबे शोधायला गेलो होतो, तर थोडेफार भेटलेत आणि हिरवे भेटलेत. चला सोनालीला घाम आलाय, एकदम गरम होतंय आज है ना. काल पाऊस पडून गेला आणि बियाने नाव केली काय, आंघोळ केली काय, मस्ती करू बिया बघू दे. हा सगळी पडते. आईने इकडे झोपाळा बांधलाय साडीचा, त्याच्यातून काल पडली. साठ दाखव ना मला, साठ दाखव ना. तरी साठ दाखव. सोनालीने बघा आंबा पोळी कशी बनवली मस्त. सोनालीच्या हातामध्ये क्रिएटिव्हिटी आहे, पण स्वतःला सोनाली कमी समजते. बघा छानपैकी आंबा पोळी पण बनवले तिने. ते रानातले आंबे शोधून किती काढले, साठव तयार केले. आज फक्त 7च केली कारण ऊन चांगलं पडत नाही ना, म्हणून कमी घातली. पण बघा किती छान बनवले. सोनालीच्या हाताला आणि आईच्या हाताला यश आहे, पण ते कडे स्लो आहेत, लक्ष देत नाहीत है ना. आणि इकडे बघा फणसाच्या बिया. बियाचं खेळण्याचं सगळ्यात म्हणता आवडतं ठिकाण. हे आंबे, ही केळी, हे सगळी फळच फळ आहेत घरी. काय करायचं एवढी फळांचं? खायची खायची. 5-5 आंबे खाते दिवसाला. चला बिया ये ये ये. हा स्पायडर आलाय, फॉक्स स्पायडर आहे आपल्याकडे. चला मंडळी आत्ताच आपण घरी आलोय आणि आज मस्तपैकी आईसोबत फेरफटका झाला रानात. स्वतः काही दिवसांवरती पाऊस आहे, मान्सून आहे. आणि कसं आहे यानंतर या दिवसानंतर आता पाऊस वगैरे पडायच्या अगोदरच म्हटलं फळं वगैरे खाऊन घेऊया. तर रानात आईसोबत एक फेरफटका मारला, आंबे आणायला गेलो, करवंद खाल्ली म्हणू शकतं. आणि घरी आपण आंब्याचे जे काही साठ बनवले ते देखील दाखवले. गावाकडच्या छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून पोचला असला आणि तुम्ही देखील गावाला मिस करत असाल तर कमेंट करून सांगा. आणि तुमच्या कोणत्या आठवणी आहेत उन्हाळ्यामध्ये फळं गोळा करायला रानात जाण्याच्या, कमेंट करून मात्र नक्की सांगा. चला मंडळी तुर्तास हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. भेटूया कोकणातल्या अशाच आणखीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा या कोकण आपलंच असं. काळजी घ्या.